नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारताचं सर्वोच्च न्यायालय याबद्दल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर भारताचं सर्वोच्च न्यायालय हे भारतीय घटनेच्या कलम 124 ते 147 मध्ये आहे, ज्याचा भाग आहे 5. आणि आपल्या भारताची न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. आता तुम्ही म्हणाल की एकेरी न्यायव्यवस्था हे काय आहे? तर आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये खालच्या स्तरातून वरच्या स्तराकडे जात असताना जी क्रमवारीता आहे त्याला आपण एकेरी न्यायव्यवस्था आहे असं म्हणू शकतो. जसं की कनिष्ठ न्यायालय, त्याच्यावर उच्च न्यायालय, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय, अशी क्रमवार पायऱ्या आहेत. त्याला आपण एकेरी न्यायव्यवस्था म्हणू शकतो. त्यानंतर फेडरल कोर्टाची स्थापना ही 1935च्या कायद्यानुसार झाली आणि फेडरल कोर्टाने 1937 ते 1950 या कार्यकाळामध्ये कार्य केलं. आता तुम्ही म्हणाल सर्वोच्च न्यायालय सुरू असताना हे मध्येच काय फेडरल कोर्ट? तर फेडरल कोर्टाच्याच नंतर आपल्या सर्वोच्च न्यायालयात रूपांतर झालेलं आहे. आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं स्थान सगळ्यात उच्च आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण संसदेने सुद्धा एखादा कायदा जर केला तर तो कायदा रद्द ठरवण्याची राजघटनेच्या आधारावर ताकद ही आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा न्यायव्यवस्थेमध्ये आहे. मग अशा या न्यायव्यवस्थेचं कुठलं कलम आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे? तर कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, ज्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश जे की संसद ठरवेल इतके. मग सुरुवातीला किती न्यायाधीश होते? तर सुरुवातीला एकूण 8 न्यायाधीश होते, ज्यामध्ये एक सरन्यायाधीश व 7 इतर न्यायाधीश. आपल्या न्याय व्यवस्थेचं एक ब्रीदवाक्य आहे ज्याला आपण म्हणू शकतो यतो धर्मस्तो जय. म्हणजे काय? तर येथे धर्माचा जय होतो, म्हणजे जे काही आपण योग्य करतो त्याचा जय होतो. त्यानंतर 124 मध्ये तिसरं आहे की त्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाची जी पात्रता आहे ती दिलेली आहे, ज्यामध्ये पात्रता आपल्याला सर्वोच्च न्यायाधीशाची अशी सांगता येईल की तो भारतीय नागरिक असावा, बरोबर. त्यानंतर कमीत कमी त्याने 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं असावं आणि कमीत कमी 10 वर्ष सलग वकील किंवा अधिवक्ता म्हणून कार्य केलेलं असावं उच्च न्यायालयात. राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदेपंडित असावा. त्यालाच आपण दुसऱ्या शब्दात सांगू शकतो विख्यात विद्वत्ता, म्हणजे अधिवक्ता असं असले तरच आपण त्याची पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी करतो. मग न्यायाधीशपदी किमान वयोमर्यादा ही सांगितलेली आहे का? तर नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी संविधानात किमान वयाची पात्रता ही निश्चित केलेली नाही. आणि नेमणुकीची पद्धत म्हणाल तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात. त्याचबरोबर इतर न्यायाधीशाची सुद्धा राष्ट्रपतीच नियुक्ती करतात, तेही सरन्यायाधीशाचा सल्ला घेऊन. मग यांना शपथ कोण देतं? तर शपथ हे राष्ट्रपती देत असतात आणि त्यांचा कार्यकाळ निश्चित नाही, पण सर्वोच्च न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. तत्पूर्वी ते राजीनामासुद्धा राष्ट्रपतीकडे देऊ शकतात किंवा मग संसदेच्या शिफारशीनुसार न्यायाधीशांना पदच्युत करू शकतात. म्हणजेच त्यांच्यावर जर महाभियोग लागला तर त्यांना काढता येतं. मग पदच्युती ही कुठल्या कलमात आहे? तर ती
24 कलमातच चौथ्या पॉईंटमध्ये आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितले की संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने सर्वोच्च न्यायाधीशाच्या बदल ठराव संमत व्हावा लागतो महाभियोगाचा. त्यावर राष्ट्रपतीला मान्यता देता येतं आणि हे लोकसभेच्या बाबतीत 100 सदस्यांच्या सह्या आणि राज्यसभेच्या बाबतीत 50 सदस्यांच्या स्वाक्षरीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना महाभियोगाचा ठराव सभापती किंवा अध्यक्षांना दिला जातो. मग असं प्रकरण कोणतं झालंय का आपल्या भारतामध्ये? तर हो, याचं उत्तर काय आहे? हो. ते कुठलं आहे? तर ते आहेत न्यायमूर्ती फी रामास्वामी प्रकरण, जे की 1991 ते 93 या काळामध्ये झालेलं आहे. आरोप काय होता त्यांच्यावर? तर त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केलाय पदाचा वापर करून, हा आरोप होता. पंजाब व्हर्सेस हरियाणा उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश असताना. मग असं ज्यावेळेस ठराव होतो की महाभियोगाचा, त्यावेळेस तो महाभियोग होण्याच्या अगोदर 3 सदस्य समिती नेमली जाते, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि प्रांतातील कायदेपंडित हे 3 जण असतात. मग या प्रकरणामध्ये कोण कोण होतं? तर न्यायमूर्ती P.B. सावंत हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर P.D. देशमुख हे मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि O. चिन्नप्पा रेड्डी हे प्रख्यात कायदेपंडित म्हणून एक समिती 3 सदस्यांची स्थापन केली आणि या समितीनं फी रामास्वामी यांना दोषी ठरवलं. पण ज्यावेळेस संसदेत यामध्ये मतदान घेतलं गेलं, त्यावेळा मतदानाचा अभावे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळं हा तिथेच खारिज केला. आपल्याला असं सांगता येईल की फी रामास्वामी हे भारतातील आजपर्यंतचे पहिले न्यायाधीश होते ज्यांच्यावर महाभियोग प्रक्रियेतून पदच्युती झालेली नाही किंवा निवृत्ती झालेली नाही. त्यानंतर संसद न्यायाधीशाची सदस्य संख्या ठरवत असते, हे मी पूर्वीच सांगितले. त्याचबरोबर हे कुठल्या अधिनियमात आहेत? तर ते सर्वोच्च न्यायालयाचा अधिनियम 1956 मध्ये दिलेलं आहे न्यायमूर्तीची संख्या. आता आपण 125 कलमाकडे वळूया. तत्पूर्वी जर एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा शेअर करा व्हिडिओ. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका किंवा कंजूशी करू नका. चला तर मग जाऊया कलम 125 कडे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व नोट्स तुमच्या वहीत लिहून घ्या व त्याचं रिव्हिजन करा. कलम 125 मध्ये वेतन व भत्ते आहेत, ज्यामध्ये संसद कायदा करून निवृत्तीनंतर त्यांना नुकसानकारक होईल अशा प्रकारे वेतन भत्ते, निवृत्ती वेतन यात बदल करता येणार नाही स्पष्ट सांगितले. आणि यांचे वेतन आणि भत्ते सर्वोच्च न्यायालयाचे हे संचित निधीतून दिले जातात. त्याचबरोबर ज्यावेळेस आर्थिक आणीबाणीचा काळ येईल किंवा आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती त्यांचे वेतन आणि भत्त्यात कपात करू शकतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण यावर अयोग प्रश्न विचारू शकतो. यानंतर न्यायालयात कुठली कामकाजाची भाषा आहे? तर आपल्या न्यायालयात कामकाजाची भाषा ही इंग्रजी आहे आणि तिचं कलम आहे 348. मग कायदा करून ही भाषा बदलली जाऊ शकते का? तर हो, कायदा करून ही भाषा बदलली जाऊ शकते. आणि आता काय केलंय तर सध्या कामकाजाची भाषा जरी इंग्रजी असली तरी काही राज्यांमध्ये ते हिंदीतून ट्रान्सलेटरसुद्धा ठेवलेले आहेत. आणि ही कामकाज भाषा कुठल्या भागाशी संबंधित आहे? तर हे आहे कलम 17 या भागाशी कामकाजाची भाषा संबंधित आहे. यानंतर कलम 126.
कलम 126 मध्ये न्यायाधीशाच्या अनुपस्थित राष्ट्रपती प्रभारी सरन्यायाधीश नियुक्त करू शकतात किंवा ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात, जे सुट्टीवर असतात किंवा त्यांना काही अडचणी येतात, त्यावेळेस राष्ट्रपती ह्या सरन्यायाधीशाची नियुक्ती करत असतात. त्यानंतर कलम 127 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात तथार्थ न्यायाधीशाची नियुक्ती करतात. मग ती कोण करतात? तात्पुरत्या. तथार्थ म्हणजे काय? तात्पुरत्या. तर ते कोण करतात? तर ते सरन्यायाधीश करतात, पण त्यांना राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेणं बंधनकारक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून ते पात्र असणं गरजेचं आहे. यानंतर कलम 128 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्ती न्यायाधीशाची नियुक्ती याबद्दल दिलेलं आहे. ती कुठली पद्धत आहे? तर ती कोलॅजियल पद्धत आहे. त्यानंतर कलम 129. कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असं दिलेलं आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे काय? तर न्यायालयाचे सर्व निर्णय, पुरावे आणि कारवाई ही कायमस्वरूपी जतन करून ठेवली जाते, ज्याचा वापर भविष्यात केला जातो, तेही पुरावे म्हणून. अभिलेख न्यायालयाला त्याच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा सुद्धा अधिकार असतो. यानंतर कलम 130 सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे असेल किंवा राष्ट्रपतीच्या मान्यतेने सरन्यायाधीश इतर ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या बैठक किंवा कार्यस्थळ म्हणून नेमू शकतात. यानंतर कलम 131 प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ज्याला आपण मूळ अधिकार क्षेत्र असं सुद्धा म्हणू शकतो. मग हे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये काय काय कार्य करतात सर्वोच्च न्यायालय? तर 2 किंवा अधिक राज्यातील वाद, जसं की पाण्यामुळे होणारे वाद, गोदावरी नदीचा पाणी वाद किंवा असे बरेचसे पाण्याचे जे वाद असतात 2-2 राज्यांमध्ये, ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या येत असतात. दुसरं म्हणजे केंद्र एखादे राज्य किंवा अनेक राज्यांच्या विरोधात असतात तेव्हा. तिसरं म्हणजे केंद्र व एक किंवा अनेक राज्य असा वाद फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल करता येतो. त्यानंतर रिट्सची याचिका, जिला उत्प्रेक्षण किंवा काय म्हटलं जातं, तर ह्या घटनेचा आत्मासुद्धा म्हटलं जातं या रिट्सच्या याचिकेला. या रिट्सच्या याचिकेचं सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे 139. त्यामध्ये काय येतं रिट्सची याचिकामध्ये? तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला चुकीचा निर्णय रद्द करण्याचं कार्य सर्वोच्च न्यायालय करू शकतं. त्याचबरोबर जेथे अधिकार क्षेत्र वापरण्यात चूक झाली आहे ते सुद्धा रिट्स याचिकेमध्ये येत असतं आणि जेथे कायद्याची चूक किंवा गल्लत असेल, तेथे नैसर्गिक तत्वावर भंग झालेला असेल, तेथे रिट्सची याचिका सर्वोच्च न्यायालयाला वापरता येते. त्यानंतर बंदी प्रत्याक्षीकरण, ज्यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीला ठराविक वेळेत न्यायालयासमोर हजर किंवा प्रत्यक्ष हजर करता येतं. ह्याला इंग्लिशमध्ये हेबियस कॉर्पस असं म्हणतात. कारण हेबियस कॉर्पस म्हणजे काय किंवा हेबियस कॉर्पस हे काय आहे, हे एका प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विचारलेलं होतं. त्यानंतर समग्र न्यायाचा अधिकार काय असतो सर्वोच्च न्यायालयाचा? तर जेथे अधिकार क्षेत्राची गरज असते, जेथे काही बेकायदेशीर बाबी प्रगट होतात आणि जेथे काही अन्याय प्रगटपणे दिसून येतो, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय हा समग्र न्यायाचा अधिकार वापरून तेथे न्याय देत असतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य काय आहे? तर सर्वोच्च न्यायालय हे अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या कर्मचारी वर्गाची भरती व नियुक्ती करण्याची
कार्यसुद्धा हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतंत्र अधिकारामध्ये येत असतं. त्याचबरोबर कार्यकाळाची सुरक्षितता हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्यात येत असतं. त्याचबरोबर त्यांचे वेतन, भत्ते, सेवा शर्ती, नियुक्ती, पदच्युती या सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्यामध्ये येत असतात. मग यांना आर्थिक स्वातंत्र्य काही आहे का? तर हो आहे, ज्यामध्ये संसद कायदा करून त्यांचे वेतन व भत्ते निवृत्तीनंतर त्यांना नुकसानकारक होईल अशा प्रकारे काहीही बदल करू शकत नाही. त्याचबरोबर हा खर्च संचित निधीतून केला जातो आणि आर्थिक आणीबाणीच्या काळात मात्र राष्ट्रपती त्यांच्या वेतन भत्त्यात कपात करू शकतात, ही मात्र गोष्ट आहे. यानंतर न्यायिक नियुक्ती आयोग किंवा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग काय आहे? तर भारताचे मुख्य न्यायाधीश त्याचबरोबर इतर भारताचे 2 ज्येष्ठतम न्यायाधीश हे मुख्य राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगात येत असतात. त्याचबरोबर न्यायमूर्तीच्या खालोखाल जे असतात ते सुद्धा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगामध्ये येतात. 2 विख्यात व्यक्ती जे नामनिर्देशित केले जातील आणि एक कमिटीद्वारे, ज्यात पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्षाचा नेता असेल, ते राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगात येत असतात. हे झालं सर्व सर्वोच्च न्यायालयाबद्दल. आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या शेवटच्या कडव्याकडे वळण्याअगोदर सर्वोच्च न्यायालयाची कलमे 1 लाईन किंवा जोड्या लावा अशा प्रश्नात किंवा अशा फॉर्मॅटमध्ये विचारण्यासारख्या फॉर्मॅटमध्ये करून पाहूया. सर्वोच्च न्यायालयाची न्यायसंबंधित सर्व कलमे पाहूया. पहिलं कलम आहे 124. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, संरचना ह्या 124 कलमामध्ये दिलेली आहे. 124A जे की राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणून आहे, जो सध्याला रद्द केलेला आहे. त्यानंतर 124B आयोगाचे कार्य हे सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे कलम. त्यानंतर 125 कलम, ज्यामध्ये न्यायाधीशाचे वेतन इत्यादी दिलेलं आहे. त्यानंतर कलम 126 ज्यामध्ये प्रभारी सरन्यायाधीशाची नियुक्ती आहे. त्यानंतर कलम 127 ज्यामध्ये हंगामी न्यायाधीशाची नियुक्ती दिलेली आहे. त्यानंतर कलम 128 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय कामकाजामध्ये निवृत्ती न्यायाधीशाची उपस्थिती दिलेली आहे. त्यानंतर कलम 129 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 130 हे सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कुठे ठेवायचं काय नाही ह्याबद्दल आहे. त्यानंतर कलम 131 हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकारक्षेत्र यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर कलम 131A ज्यामध्ये केंद्रीय कायद्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल केवळ सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र आहे असं सांगितलेलं आहे, ते सुद्धा कलम रद्द झालेलं आहे. त्यानंतर कलम 132 काही बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे पुनर्विचाराचे अधिकारक्षेत्र आहेत. कलम 133 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे दिवाणी प्रक्रियेसंबंधी अपीलीचे अधिकारक्षेत्र आहे. त्यानंतर कलम 134 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे फौजदारी प्रक्रियेसंबंधी अपील क्षेत्र आहे. त्यानंतर कलम 135 ज्यामध्ये सध्याच्या कायद्यानुसार संघराज्यीय न्यायालय असलेले अधिकारक्षेत्र व अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. त्यानंतर कलम 136 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीचे विशेष अनुज्ञा किंवा विशेष पुनर्विचार अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर कलम 137 ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय यांचे मूळ अधिकाराचे पुनर्विलोकन हे 137 कलमामध्ये दिलेले आहे.
त्यानंतर 138 कलम सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार दिलेला आहे. त्यानंतर कलम 139 ज्यामध्ये काही रिट्सचे अधिकार किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो रिट्स प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत. त्यानंतर 139A काही खटले वर्ग करणे यामध्ये दिलेला आहे. तर 140 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आनुषंगिक अधिकार दिलेले आहेत. त्यालाच आपण सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त अधिकार असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर कलम 141 हे सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल असं 141 कलमामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 142 सर्वोच्च न्यायालय आदेशाची अंमलबजावणी व शोध घेणे याबद्दलचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर कलम 143 ज्यामध्ये समुपदेशन अधिकारिता त्याचबरोबर राष्ट्रपतीचा सल्ला घेण्याचा अधिकार हा दिलेला आहे. त्यालाच आपण असं म्हणू शकतो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे अंमलबजावणी व शोध घेणे याबाबतचे आदेश. त्यानंतर कलम 144 न्यायिक व नागरी अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ काम करणे. त्यानंतर 145 कलम आहे न्यायालयाचे नियम इत्यादी. 146 कलम आहे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कर्मचारी आणि खर्च. त्यानंतर 147 आहे अर्थ लावणे.